जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडे 2.54 कोटीची उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आढळल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाईचं सत्र आणि चौकशीचं सत्र सुरू आहे। भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे यांच्या 2018 मध्ये लाच प्रकरणी कारवाई झाली होती आणि लाचलुचपत विभागाने या संदर्भात चौकशी सुरू केली होती। चौकशी पूर्ण झाल्यावर कांबळे यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 2,54,18,488 रुपयांची संपत्ती असल्याची बाब समोर आली आणि या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। काही लाखांची लाच बिल काढत असताना तक्रारदारांकडे कांबळे यांनी मागितली होती। तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। 2018 मध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना कांबळे यांना त्यांच्या घरी पकडण्यात आलं होतं। यावेळी त्यांच्या शासकीय वाहनाचा चालक देखील अटकेत होता। दरम्यान सप्टेंबर 1989 ते मार्च 2018 या कार्यकाळामध्ये जास्त संपत्ती असल्यानं त्यांच्यावर चौकशी सुरू करण्यात आली होती। त्यांच्या कार्यकाळात उत्पन्नापेक्षा 57% जास्त संपत्ती असल्याचं समोर आलं। विविध ठिकाणी फ्लॅट, जमीन, सोन्याचे दागिने याचा समावेश यामध्ये होता। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे या प्रकरणी तपास करीत होते। कांबळे यांच्या कुटुंबियांविरुद्ध सुद्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, कारण वरिष्ठ पदावर काम करत असताना त्यांनी गैरमार्गाने संपत्ती जमा केली याबद्दल त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय।